हभप शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल। राम राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण कृष्ण तो हावी
भक्ती तो कठीण शूळावरील पोळी, भक्ती तो कठीण शूळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर, जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पाया विन भिंत तातडीची, कामावले तरी पाका ओझ घडे, रुची आणि जोडे, श्लाघ्यता आहे जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पाया विन भिंत तातडीची. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दिवस जागृतीचा, जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पाया विन भिंत तातडीची. मंगल भवन अमंगल हारे, द्रवंश दशरथ अजय बिहारे, सिया राम माय सब जग जाने, करऊ प्रणाम चोरी जुग पानी, सिया राम मय सब जग जाने, करऊ प्रणाम चोरी जुग पानी. जय हनुमान ज्ञान गुण सागरी, जय कपीस देव लोक उजागर, रामदूत अतुलित बलधाम, अंजनी पुत्र पवन सुत नामा. हे दुख भंजन मारुति नंदन, हे दुख भंजन मारुति नंदन, हे दुख भंजन मारुति नंदन, हे दुख भंजन मारुति नंदन. मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानन्दं ईशं आनन्दिवल्लभम्. अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा, तिथे जन्मला तो श्री गुणातीत एका. जयाचे निनामे चुके जन्म व्यथा, नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा, शिवनेरीच्या देवराया, शिवनेरीच्या देवराया, शिवनेरीच्या देवराया, शिवनेरीच्या देवराया. दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंड
दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया भक्ती तो कठीण शूळावरील पोळी निवडे तो बळी विरळा शूर जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत पायाविन भिंत तातडीची अनंत कृपा विभूषित परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्त पंचाकल्पतरु तडिद्वित विनिंदित पितांबरधारी अखिल कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम परात्पर परमात्म्याच्या सेवेकरता गायलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहुनिवासी ज्ञानेश प्रिय श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा अत्यंत सुंदर गोड असा 4 चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून श्री तुकोबाराय साधू या अभंगाच्या माध्यमातून भक्तीचा महिमा आपल्या समोर मांडताय। या अभंगाच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकांच्या समोर भक्ती मांडत असताना माझे तुकोबाराय म्हणतात भगवान परमात्म्याची भक्ती म्हणजे पुरणाच्या पोळीसारखी आहे। पुरणाची पोळी जशी अत्यंत स्वादिष्ट रुचकर आणि गोड असते तशी भगवंताची भक्ती रूपी पोळी आहे। ज्याला ती प्राप्त झाली त्याला तो गोडवा त्याच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही। जोपर्यंत त्या भक्तिरूपी पोळीचं मर्म कळत नाही वर्म कळत नाही तोपर्यंत खरा आनंद ती पोळी आपल्याला देऊ शकत नाही। आणि एकदा का मर्म कळालं रे कळालं की मग तुकोबाराय म्हणतात रुची आणि जोडे श्लाघ्यता हे। परंतु हे सगळं करत असताना ती पोळी प्राप्त करताना मनाला विचार जागृतीचा अंकुश नित्य आणि नूतन पाहिजे आणि केलं पाहिजे सज्जन हो। एवढीच फक्त एक जागा आहे ज्या जागेवरती आपल्या सगळ्या गोष्टी पवित्र करून घेता येतात। तन पवित्र सेवा किए मन पवित्र करदान धन पवित्र करदान मन पवित्र हरि भजन सो होत त्रिविध कल्याण। शरीराची पवित्रता या धर्म मंडपात सेवा केल्याने, धनाची पवित्रता या उत्सवामध्ये दान केल्याने धनाची पवित्रता आहे आणि मनाची पवित्रता या मंडपामध्ये भजन केल्याने आहे। आपण सर्वजण तन मन धन अर्पण करून हा उत्सव वृद्धिंगत करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील आहात आणि या उत्सवामध्ये दुधात साखर पडावी साखरेत केशर टाकावी एवढा गोड योग सज्जन हो तो अशा पद्धतीचा आहे। अरे ज्यांचा एक दिवस सुद्धा महाराष्ट्राला भेटत नाही अशी लाख मोलाची माणसं 8-8 दिवस तुमच्या गावात आहेत सज्जन हो। गोड चाल ज्यांची ऐकली आपण सज्जन हो असं वाटत होतं त्या चालीचा थरार संपूच नाही। महाराष्ट्रातील गायनाच्या क्षेत्रामध्ये अग्रगण्य ज्यांचं नाव घेतले जाते परम आदरणीय महाराष्ट्रातील उत्कृष्ट आणि प्रसिद्ध कीर्तनकार युवा कीर्तनकाराच्या यादीमध्ये सध्या 1 नंबरला ज्यांचं नाव गाजते मी म्हणतो 8 दिवस तुम्हाला दिलेच कसे काय माहिती। आदरणीय हरिभक्त परायण संगीत अलंकार किशोरजी महाराज दिवटे गुरुजी एकदा जोरदार टाळी। सबंध महाराष्ट्राला आपल्या शास्त्रीय गायनाने ज्यांनी वेळ लावलेला आहे आज आळंदी सारख्या महाभूमीमध्ये ज्ञानाच्या भूमीमध्ये गायकीच्या क्षेत्रावर सज्जन हो ज्यांनी आपलं वर्चस्व गाजवलंय आदरणीय आमचे उद्धव बापू शिंदे जोरदार टाळी।
आणि त्या दोघांनाही गोड अशी सात मृदंगाची आहा, ज्यांनी मृदंग वाजवावा माझ्या सिद्धेश्वराला सुद्धा मोह आवरू नये. मी म्हणतो माझे भोलेनाथ त्या पिंडीमध्येच नाचत असतील सज्जन. असा गोड मृदंग जे वाजवतात आमचे कृष्णाजी अण्णा. जोरदार टाळी एकदा वाजवा त्यांच्यासाठी सुद्धा. सुंदर आमचे साऊंड सिस्टम वाले दादा, आमचे महाराज मंडळी, गुरुबंधू मंडळी, सगळे विद्यार्थी मंडळी, सोबदार, आपण ऐकणारे सर्व रसिक श्रोते, आमचे यूट्यूबवाले सर्व मंडळी, आपल्या सगळ्यांच्या चरणी मी मनोभावे वंदन करतो. आज शेवटचा दिवस आहे. मिरवणुकीमुळे, बाकी अन्य कामामुळे, जेवणामुळे जरा उशीर झालेला आहे कीर्तनाला, पण चिंता करू नका. आज जरी उशीर झालेला असेल तर रोजच्या सारखं पुन्हा दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या संध्याकाळी इथे कीर्तन नसणार आहे. आजचा जागराचा कीर्तनाचा दिवस आहे. कीर्तन संपल्यानंतरही जागर होणार आहे. भजनाचा असेल किंवा आणखी संगीताचा असेल. म्हणून ऐका, आपला अधिक वेळ मी घेणार नाही. प्रत्येकाने अंतकरणाची कानं करून कीर्तन ऐकायचंय. गोड कीर्तन तुमच्या हृदयापर्यंत देण्याचं काम माझं आहे. आणि सगळ्यांनी आपल्या अंतकरणाची कानं करून कीर्तन ऐकण्याची जबाबदारी आज तुमची आहे. बघा, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा अत्यंत सुंदर गोड असा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून श्री तुकोबाराय भक्तीचं महात्म्य आपल्याला सांगतायत. माझे तुकोबाराय म्हणतात, भगवान परमात्म्याची भक्ती ही पुरणाच्या पोळीसारखी आहे. पुरणाची पोळी जशी गोड असते, स्वादिष्ट आहे, रुचकर आहे, तशी भगवंताची भक्ती सुद्धा एकदा जीवनामध्ये आली की माणसाचं जीवनही गोड होतं, स्वादिष्ट होतं आणि रुचकर बनत आहे. सज्जन हो, जोपर्यंत माणसाच्या जीवनामध्ये भक्तिरूपी पोळी प्राप्त होत नाही ना, तोपर्यंत माणसाचं जीवन अधूर आहे. ज्या दिवशी ओतप्रोत निर्माण होईल त्या दिवशी जीवनाला परिपूर्णता प्राप्त झाली असं समजलं पाहिजे. माझ्या भगवान परमात्म्याने तुम्हाला मला हे सुंदर जीवन यासाठीच दिलं आहे. जोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये भक्तिरूपी पोळी प्राप्त होत नाही ना, तोवर गोडवा नाही सज्जन. अरे तो गोडवा आपल्या जीवनामध्ये आला पाहिजे. जर जीवनामध्ये तो गोडवा नसेल तर काय कामाचं आहे ते जीवन. पाणी नसेल तर नदीला किंमत राहत नाही. पाणी नसेल तर नदीला किंमत नाही. मणी नसेल तर सापाला किंमत नाही. पती नसेल तर नारीला किंमत नाही. आणि भक्ती नसेल तर माणसाच्या जगण्याला किंमत नाही सज्जन. जीवन जगत असताना भक्तिपूर्ण जीवन असलं पाहिजे. त्याच्यामध्ये सत्व गुण असला पाहिजे, भाव असला पाहिजे. भगवंताच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम पाहिजे, भाव पाहिजे, भक्ती पाहिजे. त्याच्याशिवाय माणसाचं जीवन अधूर आहे. नाहीतर त्याला माणूस म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. शांती ब्रह्मनाथ बाबा म्हणतात, भक्ती विना पशु कशासी वाढला, कैसा नाही. भक्ती विना पशु कशासी वाढला, सटवीला कैसा नाही. सटवीला कैसा नाही. भक्ती विना पशु कशासी वाढला, विना पशु कशासी वाढला. भक्ती विना पशु कशासी वाढला. भक्ती विना पशु कशासी वाढला. सटवीला कैसा नाही. सटवीला कैसा नाही. कैसा नाही. कैसा नाही. नाथ बाबा म्हणतात पशु सारखं त्याचं जीवन आहे. तुकोबाराय म्हणतात त्याचं जीवन नुसतं पशु सारखं नाही, पशुहुनी हीन, पशुपेक्षाही हीन त्याचं जीवन आहे. ज्ञानोबाराय म्हणतात अरे त्याला पशु तरी कशाला म्हणतात, ज्याच्या जीवनात भक्ती नाही त्याला. पशुला तरी कळतं, पशुला तरी कळतं सज्जन हो, संवेदना पशुला कळतात. ज्ञानोबाराय म्हणतात तो संवेदनेच्याही पलीकडे गेलेला जीवन आहे त्याचं. सरळ सरळ माझ्या ज्ञानोबाराने त्याला दगडाची उपमा दिली. नुसता दगड नाही सज्जन हो. कोणता दगड? पाषाणाचा दगड. माझी भक्ती वीण जळत तयाचे जियाले पण, अगा पृथ्वीवरी पाषाण
नसती काही. काय गोड भाषा आहे माझ्या ज्ञानोबारांची. ज्ञानोबारा म्हणतात भक्ती जर नसेल तर जळो तयाचे जियाले पण. आगीला गोतया सुखाचे हरी नये मुखा, जेने हरी नये मुखा, जेने हरी नये मुखा. आगीला गोतया सुखा हरी नये मुखा, जेने हरी नये मुखा, जेने हरी नये, जेने हरी नये. अखिला गोतया सुखा, जेने हरी नये मुखा, जेने हरी नये मुखा. अखिला गोतया सुखा, जेने हरी नये मुखा, जेने हरी नये मुखा, जेने हरी नये मुखा, हरी नये मुखा ने हरी नये मुखा. जोरदार जरा जोरदार. वा गुरुजी. आगी लागो तया सुखा, जेने हरी नये मुखा. त्या सुखाला, त्या वैभवाला, त्या ऐश्वर्याला, त्या संपत्तीला, त्या मोठेपणाला, त्या कीर्तीला, त्या प्रतिष्ठेला संत म्हणतात आग लागू द्या. अरे जर त्या श्रीमंतीमध्ये, त्या वैभवामध्ये, त्या ऐश्वर्यामध्ये, त्या प्रतिष्ठेमध्ये जर भक्ती नसेल, जर भाव नसेल, देवाविषयी अंतःकरणामध्ये जर प्रेम नसेल, तर त्या सगळ्या जगण्याला आणि त्या ऐश्वर्याला झिरो किंमत आहे. देवाच्या दरबारामध्ये, देवाच्या नजरेमध्ये झिरो किंमत आहे. ऐश्वर्याने, संपत्तीने, मोठेपणाने, प्रतिष्ठेने, कीर्तीने सज्जन हो जग प्रभावित होईल, देव नाही. माणसाने जीवनामध्ये जगमान्य होण्यापेक्षा देव मान्य झालं पाहिजे. जगाची मान्यता टिकत नसते सज्जन हो. स्वार्थ जोपर्यंत साधल्या जातोय तोपर्यंत जग मानत असतं. जगाचा स्वार्थ बंद झाला की लोक नावं मागं ठेवायला सुरुवात करत असतात. कांद्यामध्ये मध आहे तोपर्यंत माशा कांद्याच्या भोवती घुंगत असतात. कांद्यातला मध संपला की माशा त्या कांद्याला आणि पोळाला सोडून उडून जात असतात. जगाची मान्यता टिकत नाही. अरे माझ्या भगवंतानं एकदा का स्वीकार केला ना तर परमात्मा कधी हात सोडत नाही, ध्यानात घ्या. फक्त देवानं स्वीकार केला पाहिजे आपल्याला. मी एक काल परवाच्या दिवशी डोंट टॉकिंग कीप सायलेंट, त्याला मराठी कळत नाही, इंग्रजीत बोलावं लागते. काल परवाच्या दिवशी एक सोशल मीडियावर कृष्णा महाराज मी एक चित्र पाहिलं. भगवंतानं स्वीकार करावा, जगानं नाही. जगाचं नाव काय माहितीये? दुनिया आहे. दुनिया एकिया नाही, ती दुनिया आहे. डबल अँगलने चालते म्हणून तिचं नाव दुनिया आहे. कधी चांगलं म्हणते मागं नाव उभी ठेवते म्हणून तिचं नाव दुनिया आहे. एक सोशल मीडियावर काल परवाच्या दिवशी एक चित्र मी असं पाहिलं बघा. त्या चित्रामध्ये एक व्यक्ती कृष्णा महाराज झाडावर चढलेला आहे. वर जाण्याचा प्रयत्न करतोय झाडावरती. तो झाडावर तो चढलाय, अर्धवट चढलाय, पण तो झाडावर चढू नये, उंची त्यानं गाठू नये म्हणून त्याच्या पायाला धरून हजारो लोक त्याला खाली ओढण्याचा प्रयत्न करतायत. पण हजारो लोक मिळून सुद्धा त्याच्या पायाला धरून त्याला खाली घेऊ शकत नाहीत. का? कारण त्याचे हात वर माझ्या भगवंतानं धरलेले आहेत सज्जन. ज्याचे हात परमात्म्यानं धरलेत ना, अख्खं जग जरी त्याला खाली खेचण्याचा जगाने प्रयत्न केला तरी कोणी खाली घेऊ शकत नाही. जाको राखे साईया मार सके ना कोई, बालन बाका कर सके जो जग पैरी हो. देव राखेत या मारील कोण. वा 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 वा. देव राखेत या मारील कोण. देव राखेत या मारील कोण. देव राखेत या मारील कोण.
वाजवा, जरा जोरात वाजवा. ठेवा आता कीर्तन संपूस तर आपल्याला टाळी वाजवायची. कधी हा टाळी वाजवल्याने होतं काय माहितीये का, जरा गाणाराला उल्हास येतो. पहा गुजरातमध्ये जर असे गायक जर झाले असते ना, तुम्ही पहा सोशल मीडियावरती एवढे ए ग्रेडचे गायक मंडळी गुजरातमध्ये जर असले ना सज्जन हो, तर लोक त्यांना नोटानं बुजून टाकतात. दादा आपल्याला नोटा नाही द्यायच्या, देवा वाटत असतील तर कीर्तन झाल्यावर बक्षीस म्हणून देऊ शकता तुम्ही, पण कमीत कमी फोकटच्या टाळ्या तर वाजवा. असं रेग्युलर स्वर नाही, हा रेग्युलर स्वरापेक्षा एक पट्टी जास्त आहे. आणि त्याच्यात परत आणखी त्याच्या षडजामध्ये गायचं. सिद्धेश्वर महाराज जोक आहे का सांगा ना. अरे तुम्ही एकदा ट्राय करून बघा, आत्मा बाहेर पडून कीर्तन झाल्यावर ट्राय करा. आत्मा बाहेर पडलं एवढा उंच आडायचं म्हणजे भगवान परमात्म्याचं झालं पाहिजे, देवाचं झालं पाहिजे. सज्जन हो, देवाचं जर आपण झालो ना तर देव आपला स्वीकार करतो. आपण जर देवाचं भजन केलं तर देव आपला स्वीकार करेल. अरे जे देवाचं भजन करतात त्यांचं बी गुणगान गायलं ना तरी आपण देवाला आवडतोय. लक्षात घ्या. तेही प्राणा परोते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसिती. देव आपला असा केला पाहिजे. देव बाकीचं काही नाही सज्जन हो. ऐश्वर्य, वैभव, मोठेपणा, श्रीमंती, मान, मान्यता या सगळ्या गोष्टी देवाच्या तुलनेत झिरो आहेत. जर भाव नसेल, भक्ती नसेल तर काही किंमत नाही आहे का. एक गोड प्रसंग सांगतो तुम्हाला. माझा भगवान परमात्मा ज्या वेळेला पांडवांचा शिष्टाई दूत बनून हस्तिनापुरामध्ये गेला, कृष्ण परमात्मा हस्तिनापुरामध्ये दूत बनून गेला, पांडवांचा कैवारी बनून गेला. विनंती केली सज्जन हो, माझ्या भगवान परमात्म्याने हात जोडून दुर्योधनाला, दुर्योधना अरे पांडव हे राज्य पांडवांचं आहे, तुझ्या बापाकडे सांभाळायला दिलं होतं, सांभाळण्याच्या मोबदल्यामध्ये अर्ध तू घे, पण अर्ध तरी कमीत कमी पांडवांना देऊन टाक. दुर्योधन म्हणतोय देवा अर्ध राज्यही नाही, 12 गावही नाही, सुईच्या टोकावर बसेल एवढंही राज्य मी पांडवांना देऊ शकत नाही. दुर्योधनानं दोटूक सांगितलं म्हणे देवा हा आमच्या भावकीच्या मधला मॅटर आहे, तुम्ही आमच्या या मॅटर मध्ये डोकं न घातलेलं बरं. तुम्ही माझ्या घरचे पाहुणे आहात आणि पाहुण्यानं पाहुण्यासारखं राहिलं पाहिजे. देवा तुम्ही खास VIP नाही, VIP पाहुणे माझ्याकडे, आणि तुमच्यासाठी खास 56 भोग बनवले देवा. तुम्हाला भोजनाला किती 56 भोग बनवले. तुम्ही आपलं जेवण करा आणि उभ्या पावली निघून जा. दादा 56 पदार्थ खूप झाले जेवायला. 5 आयटम असले ना, राजपूत दादा कुठे गेले आमचे, 5 आयटम असले तरी खूप झाले. इथं 56 भोग बनवले सज्जन होऊन, एकदा नाही 56 वेळा तोंडातून शब्द निघतोय दुर्योधनाच्या देवा तुमच्यासाठी 56 भोग बनवलेत. कशामुळे हे सगळं सज्जन होऊन 56 भोग? अरे केवळ आणि केवळ ऐश्वर्याचं प्रदर्शन आहे. आम्ही किती श्रीमंत आहोत, आम्ही किती मोठे आहोत. देव सुद्धा देवाच्या समोर आपल्या ऐश्वर्याचं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय. देवाच्या समोर आपल्या ऐश्वर्याचं प्रदर्शन करणं म्हणजे स्वतःचं दिवाळं काढून घेणं. भर दिवसा 12 वाजता सूर्यावर थुंकण्यासारखं काम आहे. अरे तुम्ही कुणाला दाखवताय मोठेपणा आणि श्रीमंती तुमची? अरे ज्याच्या कृपेने हे सगळं तुम्हाला प्राप्त झालंय आणि त्याच्या समोर तुम्ही शायनिंग मारता. कबीरदासजी म्हणतात चिट्ठी के पैरों में घुंघरू बाजे वो भी अल्लाह सुनता है, बाकी होकर बाक पुकारे वो क्या साहिब बहिरा है. काय कळत नाही त्या देवाला कोण किती श्रीमंत आणि कोणाच्या अकाउंट मध्ये किती बॅलन्स आहे त्याला माहित नाही का? सगळं माहिती आहे माझ्या परमात्म्याला सज्जन आहोत. त्याच्या पुढं आपली टिमकी वाजवण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे. सगळ्या जगासमोर वाजवा पण देवासमोर नका वाजवू. जे बी काही मिळालं असेल ना, मिळत असेल तर ते त्याच्या कृपेनं मिळत आहे, आपल्या प्रयत्नानं पुरुषार्थानं नाही.
मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। करते हो तुम कन्हैया, करते हो मेरे राघव, मेरा नाम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। पतवार के बिना ही तेरी नाव चल रही है। हैरान है जमाना, मंजिल भी मिल रही है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। मेरा आपकी कृपा से काम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। भगवंताच्या कृपेने आपली सगळी कामं होतात, ही भावना आपल्या अंतःकरणात असली पाहिजे. दुर्योधनानं आपल्या ऐश्वर्याचं प्रदर्शन देवाच्या पुढे करण्याचा प्रयत्न केला. दुर्योधन भगवंताला म्हणतोय, देवा तुमच्यासाठी, केवळ आणि केवळ तुमच्यासाठी 56 भोग बनवले, जेवण करून जा. आलायत ना तुम्ही, आलायत ना शिष्टाई दूत बनून, तर जेवण करा आणि उभ्या पावली मागे निघून जा. माझ्या भगवान परमात्म्यानं सज्जन हो पाहिलं, त्याचा अहंकार त्याच्या अंतःकरणातला दिसला. भगवान परमात्म्यानं त्या दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना ऐक, तू म्हणतोयस ना 56 भोग बनवले जेवण करून जा. अरे भोजन कोणाच्या बी घरी केले जात नाही. भोजन करण्यासाठी 2 गोष्टी पाहिजेत. पहिली गोष्ट खाणाराच्या पोटात भूक पाहिजे, आणि दुसरी गोष्ट सज्जन हो खाऊ घालणाराच्या अंतःकरणात प्रेम पाहिजे. प्रेम. खाणाराच्या पोटात भूक जर नसेल आणि खाऊ घालणाराच्या अंतःकरणात प्रेम नसेल ना, तर काही उपयोग नाही. आमच्या राजपूत दादांच्या घरी आज आम्ही जात होतो, रस्ता फार खराब आहे. कृष्ण महाराज म्हणले, कसं हो महाराज, हे 2 जण नाही आले ते लई चांगलं झालं म्हणले. मी म्हणलं तसं नाही. जिथे प्रेम असताना प्यार करने वाले, प्रेम करने वाले फासला नहीं देखा करते. जिथे खरं प्रेम असताना सज्जन हो, अरे रस्ता काय घेऊन बसलात. हा रस्ता तो कट जाएगा, रस्ता सहज कटून जात असतो. प्रेम पाहिजे सज्जन होऊन. लाथ मारली माझ्या भगवान परमात्म्याने 56 भोगाला. माय बाप, लाथ मारली 56 भोगाला. उद्धवाकडे पाहिलं, उद्धवाला इशारा केला, उद्धव उद्धव घर जावे, उद्धवजी चल विदुरा 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 घर जावे. सबरी के बेर सुदाम जी के चावल, सुदाम जी के चावल, सबरी के बेर सुदाम जी के चावल, रुचि भोग लगावे, चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे. रथ तयार कर, आपल्याला निघायचंय. निघायचं आपल्याला. देवा कुठे जायचंय आपल्याला? विदुराच्या झोपडीवर जायचंय म्हणे. विदुराच्या झोपडीवर. अहो देवा, एवढे मोठमोठे बंगले, राजे राजवाडे, मोठमोठे मंदिर सोडून
आता झोपडीवर जायचं का हो देवा? भगवान म्हणतात, अरे उद्धव, काय कामाचे हे सगळे मोठमोठे राजे राजवाडे, काय कामाचे बंगले? अरे कधी त्या बंगल्यामधला माणूस उष्ट्या हाताने कावळा हाणत नसेल, कधी कोण्या पाहुण्या रावळ्याला, कधी कोण्या साधू संताला साधा चहाचा कप दाखवत नसेल, तर काय कामाचे मोठमोठे बंगले नुसते? बडे बडे मंदिर कोना काम के भाव अगर नहीं पावे वो उद्धव जी चल विदुरा घर जावे, उद्धव जी चल विदुरा घर जावे, उद्धव जी घर जावे, उद्धव जी चल विदुरा घर जावे. माय बाप, माझ्या भगवान परमात्म्याने रथ नेऊन उभा केला विदुराच्या झोपडीच्या समोर. त्या विदुराला कल्पना सुद्धा नव्हती, सामान्य कुटुंबात जीवन जगणारा विदुर आहे, अंतकरणामध्ये देवाविषयी प्रेम आहे. दोघं नवरा बायको सज्जन हो, सकाळची वेळे स्नान संध्या आटोपून दोघांनी झोपडीचं दार आतून बंद केलंय आणि दोघंही आपल्या हातामध्ये मंजिरा हातामध्ये घेऊन भजन करत बसले. जय राधा माधव जय कुंज बिहारी, 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 यशोदानंदन ब्रज जन रंजन, यशोदानंदन ब्रज जन रंजन, जमुना तीर बनचारी, जय कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव जय कुंज बिहारी, बिहारी बिहार. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे. दोघं पती पत्नी, झोपडीचं दार बंद आहे, भजन चाललेलं आहे. सज्जन हो, जगाचा बाप रथातून खाली उतरला, माझा परमात्मा रथातून खाली उतरला सज्जन हो, आणि झोपडीच्या दाराच्या जवळ गेला. कान लावला त्या झोपडीच्या दरवाजाला, तर आतून भजनाचा आवाज येत आहे. भजनामध्ये तल्लीन झालीत विदुर काका. सज्जन हो आवाज दिला, हे काका, हो काका, काका दार उघडा हो काका. ब्रह्मानंदे लागली टाळी. भजना आनंदामध्ये तल्लीन झाले दोघं पती पत्नी. सज्जन हो आवाज दिलाय, काका, हो काका दार उघडा, हो काका दार उघडा. दरवाजा वाजवला. सज्जन हो कानावर आवाज गेला. विदुर काका उठले लगबगीनं, दरवाजा बाजूला केला. समोर पाहतात तर जगाचा बाप उभा आहे. सज्जन योगियांचे ध्यानी ध्याताना तुळसी, तू आम्हा पासी मागे पुढे. योग्यांच्या स्वप्नामध्येही कधी न येणारा परमात्मा आज आपल्या झोपडीच्या समोर पाहिला. विदुर काकानं विश्वास बसत नाही, स्वप्न पडल्यासारखं वाटायला लागलं. अरे एखाद्या गरीबाच्या झोपडीवर अचानक एखादा श्रीमंत माणूस गेला की काय करावं कळत नाही. सज्जन हो, धांदल उडून जाते त्याची. आज तशी माझ्या विदुर काकाची अवस्था. देवानं पोटाला हात लावलाय. काका भूक लागली, काका खायला द्या काहीतरी. काय द्यावं सज्जन? माझ्या विदुराची परिस्थिती एवढी गरीब, सकाळी खाल्लं तर संध्याकाळी काय खावं याची पंचायत. आणि जगाचा बाप आज घरी आलाय.
पाहुणे घरासी आजी आले ऋषी केसी काय करू उपचार काय द्यावं कळणं सजना हो. अंतकरणामध्ये प्रेम ओसंडून वाहते, आनंदाचे अश्रू डोळ्यातून येत आहेत विदुर काकाच्या. अरे 3 दगड मांडले, 3 दगड, त्याच्यावर एक गाडगं ठेवलं. गाडग्याचा वरचा भाग तुटलेला होता मायबाप. त्याच्यात पाणी टाकलं, खळखळ पाणी उकळलं, वंजळभर कन्या होत्या आणि त्या गाडग्यामध्ये टाकल्या. दरदरीत पाण्या माझी रांधियल्या कन्या मोडकिया बाजावरी वाकळाच्या शेजार काय करू उपचार ऐका माय बाप ऐका. अरे काही लागत नाही माझ्या भगवान परमात्म्याला. काही न लगे भावची कारण काही न लगे भावची काही न लगे भावची कारण काही न लगे भावची कारण हो तुका म्हणे भावची कारण काही नलगे भावची कारण कि भाव का भूखा हूँ मैं, भाव ही बस सार है, भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है। भाव बिन सुनी पुकारे मुझको तो भाती नहीं, इसलिए इस भूमि पर होता मेरा अवतार है। देवाला प्रेम पाहिजे, आनंदानं सजन हो कन्या वाढल्या, केळीचं पान समोर ठेवलं, पातळ झालेल्या कन्या पळायला लागल्या, दादा पळायला लागल्या। जगाच्या बापानं आपल्या हाताच्या दोन्ही बाया मागे सारल्या, आळ तयार केलं, तोंड लावून चाटून त्या कन्या खाल्ल्या। विदुरा घरीच्या बक्षून कन्या प्रेमानंदे दारा मनमोहन मनमोहन मुरली बाला नंदाचा अलबेला
बोला बोला काय होतं? संपत्ती, ऐश्वर, मोठेपणा, प्रतिष्ठा, कीर्ती, अरे काहीच नव्हतं. या सगळ्यापैकी काहीच नव्हतं. होती फक्त एक गोष्ट. विदुर काकाच्या अंतःकरणामध्ये प्रेम होतं. प्रेमासारखी मोठी गोष्ट जगात दुसरी कोणती नाही सज्जन. प्रेमासारखी मोठी भक्ती जगात दुसरी कोणती नाही. प्रेम करावं देवावरती सज्जन हो. नारदाला विचारलं, नारदजी भक्तीचे जाणकार तुम्ही आहात. भक्ती भक्ती कशाला म्हणतात सांगा ना नारदजी. नारदजी सांगतात भक्तीचे लक्षण. सा तू अस्मिन परम प्रेम रूपाच. नारद भक्ती सूत्र नावाच्या ग्रंथामध्ये नारदानं भक्तीचं लक्षण सांगितलं. पहिलं सज्जन हो, अंतःकरणामध्ये परम प्रेम निर्माण होणं. कशाला म्हणतात परम प्रेम? अरे देवाचं भजन करत असताना भगवंताचं गुणगान गाता गाता डोळ्यातून अश्रूच्या धारा याव्यात, त्याला म्हणावं परम प्रेम प्राप्त होणं. उन आंखों का हंसना भी क्या, जय हो जय हो. जिन आंखों में पानी न हो वो जवानी जवानी नहीं है. जिसकी कोई कहानी न हो, जीने मरने की किसको पड़ी. जय हो जय हो. राम भजले कृष्ण भजले घड़ी दो घड़ी. राम भजले घड़ी दो घड़ी. जय हो प्यारे. राम भजले घड़ी दो घड़ी. राम भजले घड़ी दो घड़ी. राम भजले घड़ी दो घड़ी. राम भजले राम भजले. राम भजले. क्या बात है. ओ जिन मरने की है राम, जिन मरने की किसको पड़ी. राम भजलो घड़ी दो घड़ी. राम भजलो घड़ी दो घड़ी. राम भजलो घड़ी दो घड़ी. हो श्री राम जय जय राम. राधे श्याम राधे श्याम. राधे श्याम हो. घड़ी दो घड़ी भगवान का भजन करो. देवाचं भजन करता करता डोळ्यातून अश्रू आले पाहिजे सज्जन. भावना अंतःकरणात पाहिजे, प्रेम पाहिजे. नारदाला विचारलं, नारदजी तुम्ही म्हणता भगवंताविषयी अंतःकरणात प्रेम निर्माण होणं म्हणजे भक्ती आहे. अहो पण ते प्रेम करावं कसं? जगासारखं? म्हणले नाही, जगाचं प्रेम खोट आहे. जग एकमेकावर, जगातली माणसं एकमेकावर प्रेम करतात, खोटा व्यवहार आहे सगळा. नटी का व्यवहार सर्व हा संसार. जगातलं प्रेम खोट आहे सज्जन हो. कसं आहे प्रेम सांगू? त्या प्रेमाला हिंदी मध्ये पर्यायी शब्द आहे प्यार. आपण म्हणलो ना प्यार करलो घडी दो घडी. प्रेम करावं देवावर. पण आजकालचं प्रेम बदनाम झालंय सज्जन. प्रेम शब्द फार बदनाम झालाय, बदनाम झालाय. प्यार शब्द बदनाम झालाय. अरे कबीरदास म्हणावं, कबीरदासांनी ढाई अक्षर प्रेम के पड़े सो पंडित होय. अडीचच अक्षराचा शब्द आहे प्रेम. पण ज्याला कळाला ना सज्जन हो, जगात सगळ्यात मोठा विद्वान आणि सगळ्यात मोठा पंडित तोच आहे बघा. प्रेम शब्द कळाला पाहिजे, त्याची गरिमा कळाली पाहिजे, त्याची उंची कळाली पाहिजे, त्याचं वजन कळालं पाहिजे. आजकाल लोक सहज बोलून जातात आमचं तुमच्यावर फार प्रेम आहे. प्रेम हे बोलण्याचा विषय नाही, हा समजून घेण्याचा विषय सज्जन.
भावनेचा विषय कशाला म्हणतात प्रेम? अरे तुम्हारे दिल से हमारे दिल तक खींच दी लकीर जिसने, तुम्हारे दिल से हमारे दिल तक खींच दी लकीर जिसने, उसी का नाम प्यार है। बाकी प्यार पूजा घर था पहले, प्यार पूजा घर था पहले, आज तो बस बाजार है। आज प्रेमाची व्याख्या केली तर बाजार झालाय, प्रेमाचा बाजार। अरे करावं प्रेम कुणासारखं विचारा नारदाला। भक्ती सूत्रामध्ये नारदजी सांगतात कुणासारखं प्रेम करावं देवावर? यथा ब्रज गोपिका नाम सुध बुध खोई तेरे प्यार में, वाह सब कुछ भूल गई तेरे संसार में। क्या बात है, वाह 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 वाह। ओ दीप लगा दे, प्रीत लगा दे, गले से लगा ले मुरली वाले ओ बंसी वाले। क्या बात है, मुरली वाले बंसी वाले, मुरली वाली हो बंसी वाली, मुरली वाली हो बंसी वाली, हो बंसी वाली, बंसी वाले। वाह 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 वाह, क्या बात है गुरुजी, वाह। अंतकरणात प्रेम असावं कुणासारखं? यथा ब्रज गोपिका नाम। अरे गवळणींनी प्रेम केलं माझ्या भगवंतावर, किती प्रेम होतं सांगू? क्षणभरी नवी संबे जगत्रय जीवना। एक क्षणभर जर भगवान परमात्मा बाजूला गेला तर बेचैन होऊन जायचं गवळणीने। रो रो नैन गवाए, कन्हैया न आए ना कन्हैया न आए। अरे ज्या दिवसापासून माझा कृष्ण परमात्मा गोकुळ सोडून गेला मथुरेला, ज्या वाटेनं गेलाय, ज्या रस्त्यानं गेलाय, त्या वाटावर गवळणींनी जाऊन बसावं। आज तरी येईल, उद्या तरी येईल, कधी ना कधी तरी तो परमात्मा नक्की येईल। कारण सांगून गेलाय 2-3 दिवसात परत येणार आहे म्हणून। वर्ष गेलंय सज्जन हो, वर्ष निघून गेलाय, पण तरीही कृष्ण आलाच नाही। काय म्हणतात गवळणी सज्जन हो? आप नहीं आए लिख नहीं भेजे, आप नहीं आए लिख नहीं भेजे, पंख नहीं उड़ जावन की, हो पंख नहीं उड़ जावन की, कोई कहियो रे प्रभु आवन की, आवन की मन बावन के, कोई कहियो रे प्रभु आवन की, कहियो रे प्रभु आवन की। सारखं त्या गवळणींनी वाट बघत बसावी। अरे देवा, तू गेल्यापासून हे वृंदावन
यमुनाच्या गाया, अरे या यमुनेचा किनारा, हा बन्सी वट देवा, अरे सुना पडलाय सगळा. देई भेटी एक वेळा, देई भेटी एक वेळा, देई भेटी एक वेळा, हरी बोल. देई भेटी एक वेळा, देई भेटी एक वेळा, कानया रे, कानया रे, कानया रे, कानया रे. जय हो, जय हो. वा वा वा. अखंड डोळ्यामध्ये तेल घालून माझ्या कृष्ण परमात्म्याची वाट त्या गोपिकांनी पाहावी. अरे त्या गोपिकांनी माझ्या राधा राणीने कृष्ण परमात्म्याला म्हणावं, अरे देवा तुला काय कळणार प्रेम का, अरे अंतकरणातला भाव काय असतो, भक्ती काय असते, तुला नाही कळणार देवा, ती भक्ताला कळते. काय म्हणते राधा राणी, क्या जानोगे मोहन तुम प्रेम की भाषा, वा वा. क्या होती है आशा, क्या होती निराशा, एक बार जरा तुम प्रेम करके देखो सावरिया, राधा यूरो कहे, एक बार तू राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा यूरो कहे, हो राधा यूरो करे, राधा यूरो करे, पागल झाल्या होत्या गवळणी सजन हो देवासाठी, प्रेमासाठी, देवाच्या माणसानं भगवंतासाठी, त्या देवाच्या प्रेमासाठी पागल झालं पाहिजे. त्याच्याशिवाय भक्ती अंतकरणात येत नाही सज्जन हो. अरे एक होती माझ्या भारत देशाची पहिली महिला संत, नाव होतं सज्जन हो संत मीराबाई. अशा घराण्यात जन्माला आली माऊल्यांनो, माता माऊल्यांनो, अशा घराण्यामध्ये जन्म झाला तिचा, राजपूत महिला, राजपुताना महिला. अरे ज्या घराण्यामध्ये नखा एवढं अंग सुद्धा उघड ठेवायचं नाही, अशी ज्या घराण्याची परंपरा आहे, अशा घराण्यात जन्माला आलेली माझी संत मीरा देवासाठी पागल झाली सज्जन. मीरानं म्हणावं, हातात विना घेतला, तंबोऱ्या घेतल्या, मंजिरा हातामध्ये घेतल्या, पायात घुंगर बांधले, मीरा नाचत होती सज्जन हो. जेव्हा लोक तिला तोंड सुख लोक घेऊ लागले, लोक म्हणायचे अरे पोरगी पागल झाली, वेड लागलं या पोरीला. लोग कहे मीरा भई बावरी, बाप कहे कुल नासी रे, बाप कहे कुल नासी रे. पग घुंगर बांध मीरा नाची रे, पग घुंगर बांध कर नाची रे, पग घुंघरू बांध मीरा नाची रे, पग घुंघरू बांध मीरा नाची रे, पग घुंगर बांध कर नाची रे, पग घुंगर बांध मीरा नाची रे, मीरा ज्या वेळेला नाचायची भगवंताच्या भजनामध्ये, प्रेमामध्ये तल्लीन होऊन, तेव्हा लोक नावं ठेवायचे. एक लक्षात घ्या सज्जन हो, भक्ती करणाऱ्या लोकांना लोक नावं ठेवत असतात.
पण लोक काय म्हणतात याच्याकडे भक्तीने बघू नये. कोणतंही काम चांगलं जर करायला लागलात ना तुम्ही, तर लोक तुम्हाला नाव ठेवणार आहे. गाडी चालवताना गाडीला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक भेटायचंच असतात, बघा ध्यानात घ्या. अरे हा एवढा सुंदर उत्सव चालला या गल्ले बोरगावामध्ये, डोळ्याचं पार न फेडणारा हा सोहळा, न भूतो न भविष्यती हा सुंदर सोहळा चालू आहे. पण एवढा सुंदर सोहळा हा एवढा आनंद पाहूनही काही काही लोक असतीलच ज्यांच्या पोटात विनाकारणच गोळा उठत असेल. सोहळा पाहिला की गोळा उठत असतो काही लोकांच्या पोटात. तो का म्हणे हासे जन आणि नाही कान तये ठाई. बघायचं नसतं सज्जन हो. असतात प्रत्येक ठिकाणी, जिथं चांगले माणसं असतात तिथं वाईट लोक पण असतात. मीराला लोक नावं ठेवू लागले, पोरगी पागल झाली, वेड लागला या पोरीला. मीरानं म्हणावं हो झाले मी पागल माझ्या भगवंतासाठी, देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्यजियला. काय म्हणते मीरा? प्रीत किलत मोहे ऐसी लागी, हो गई मैं मतबारी, बलि बलि जाऊं मैं अपने पिया को, ये मैं जाने दुनिया सारी. बेबस लाचार फिरूं मैं, हारी मैं दिलहारी, तेरे नाम से जी लूंगी तेरे नाम से मर जाऊं, तेरी जान के सदके में कुछ ऐसा कर जाऊं, तूने क्या कर डाला, मर गई मैं मिट गई मैं, हाजी हो गई मैं. तेरी दीवानी 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 मैं दीवानी मैं दीवानी मैं दीवानी 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 हो तेरी दीवानी तेरी दीवानी तेरी दीवानी तेरी दीवानी दीवानी दीवानी. सहजासहजी नाही मिळत ती भक्तिरूपी पोळी सज्जन हो. अरे मीराबाईला माझ्या भगवान परमात्म्याने असलीच केलं, आलिंगन दिलं आणि आपल्या स्वरूपाकार करून टाकलं. या जगामध्ये 3 महात्मे होऊन गेले ज्यांनी आपल्या देहासहित भगवंताच्या स्वरूपामध्ये ते विलीन झाले. एक पश्चिम बंगालमध्ये जन्मालेले चैतन्य महाप्रभू, दुसरी राजस्थानची संत मीराबाई आणि तिसरे माझ्या महाराष्ट्राचे जगद्गुरु तुकाराम महाराज. भगवंताच्या स्वरूपामध्ये विलीन झाले मायबाप शरीरासहित. पण सहजासहजी झालं काही, हा गोड शेवट त्यांच्या जीवनातला पोळीसारखा सहजासहजी झाला. अरे माझ्या तुकोबारांना कमी त्रास नाही दिला, लोकांनी कमी त्रास नाही दिला माझ्या ज्ञानोबारांना सुद्धा. अरे जर त्या काळातल्या त्या दुष्ट दुर्जन लोकांनी माझ्या ज्ञानोबाराला नसता त्रास दिला, आज या जगाला सज्जन होऊन नसतं कळालं. अरे नसतं कळालं या जगाला माझ्या ज्ञानोबाराय, माझे ज्ञानोबाराय निर्जीव रेड्याच्या निर्बुद्ध रेड्याच्या मुखातून वेद बोलू शकतात, निर्जीव भिंत चालू शकतात, आपल्या पाठीवरती मांडे बाजू शकतात. ही किमया या जगाला कळाली नसती जर त्या लोकांनी त्रास नसता दिला. नसते कळाले ज्ञानोबाराय कोण आहेत, कोण ज्ञानोबाराय, काय अधिकार त्यांचा. तुझ्या समाधीच्या पुढं उभ आभाळ वाकल, जय हो. तुझ्या ज्ञानतेच्या पुढं कोटी सूर्य पीक झालं. भले भले गाता
तुझी ओवी केली जीवाची काजळी अंतरात ज्योत तेवली तूच देवा ही वाट दावली घुमला गजर भाळी ज्ञानराज माझी माऊली ज्ञानोबा माऊली चंदनाची सावली ज्ञानोबा माऊली चंदनाची सावली ज्ञानोबा माऊली चंदनाची सावली ज्ञानोबा माऊली चिन्ह तुझ्या पाऊली ज्ञानोबा माऊली माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली चंदनाची सावली ज्ञानोबा माऊली चंदनाची सावली सहजासहजी भक्तिरूपी पोळी नाही मिळत सज्जन हो त्याच्यासाठी माझ्या तुकोबारांना विचारा ती पोळी म्हणतात निवडे तो बळी विरळा शूर निवडे तो बळी विरळा सूर वेगळा सूर निवडे तो बळी रे भक्ती तो कठीण सुळावरील पोळी 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 रे निवडतो बळी विरळा शूर निवडतो बळी विरळा शूर जेथे पावे तेथे देखिता पर्वत जेथे पावे तेथे देखिता पर्वत देखिता पर्वत देखिता पर्वत जोरात 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हात जरा वर करा हात वर करा सरळ जरा एकदा एक साथ टाळी वाजवा जोरदार हा एक 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 साथ एक आवाज शेवटचा दिवस आहे आज या टाळ्यांचा आवाज माझ्या परमात्म्याच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे एक साथ टाळी वाजवायची विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय जय विठोबा हरि जय जय हरि जय जय हरि जय जय राम विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा कशी आली फळा
बापाचा बाप शुभ जन्मला बाप शुभ जन्मला जिजाऊ महासाहेबांच्या अंतःकरणामध्ये धग होती अंतःकरणात आग होतो जिजाऊ आई साहेबांनी माझ्या महादेवाला शिवाई भवानी मातेला साकडं घातलं आणि माझ्या छत्रपती शिवरायांचा जन्म शिवनेरीवर झाला सज्जन ज्या वेळेला माझ्या शिवरायांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याला एक गाव आहे त्या गावामधला एक माणूस त्या शिवनेरीच्या आरमारावर सैनिक म्हणून काम करत होता ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळेला त्या सैनिकाचा एक छोटा मुलगा 5 वर्षाचं लेकरू बापाला म्हणतोय बाबा आज माझ्या अंगावर तुम्ही धोती घाला मला तुम्ही सलवार घाला माझ्या डोक्याला तुम्ही पगडी बांधा बाबा मला तुमच्या बरोबर येऊ द्या मला शिवनेरीवर यायचंय तुमच्या बरोबर बाबा आजपर्यंत कधी हट्ट केला नाही ना बाबा मी तुमचा आज मात्र मला तुमच्या बरोबर येऊ द्या तो 5 वर्षाचा मुलगा आपल्या बापाच्या बोटाला धरून शिवनेरी किल्ल्यावर पोहोचला शिवनेरी किल्ल्यावर पोहोचला आणि बापाच्या आता बोटाला धरलं त्यानं आणि बापाला म्हणला बाबा चला त्या किल्ल्यावर भली मोठी एक तोफ होती त्या तोफेच्या जवळ सज्जन आहोत त्या पोरानं बापाला नेलं आणि बापाला ते पोरगा म्हणतंय बाबा उचला बाबा उचला तुम्हाला जेवढा उचलतोय तेवढा मोठा गोळा दारूचा गोळा उचला आणि या तोफेच्या तोंडामध्ये टाका पोरानं बापाला तो तोफेचा गोळा उचलायला सांगितला बापानं तोफेचा गोळा उचलला आणि त्या तोफेमध्ये नेऊन टाकला ते पोरग गेलं सज्जन हो हातामध्ये मशाल घेतली पेटलेली मशाल हातामध्ये घेऊन ते पोरग तिथं गेलं आणि त्या तोफेच्या कानामध्ये ते पोरग बोलायला लागलं ते 5 वर्षाचं निरागस लेकरू धोती घातलेली सलवार घातलेला डोक्याला पगडी बांधलेली 5 वर्षाचं लेकरू त्या तोफेच्या कानाजवळ गेलं आणि त्या तोफेला म्हणू लागलं हे माते आज तुझा एवढा आवाज होऊ दे असा एवढा आवाज होऊ दे आज एवढी वाज अरे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या ज्या लोकांनी गोमातेला त्रास दिलाय ज्या लोकांनी लेकी बाळींना छळण्याचा प्रयत्न केलाय त्या दुर्जनांना त्या दुश्मनांच्या कानापर्यंत जाऊन कळू दे की तुमचा बाप या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलाय म्हणून कळू दे तो बापाचा बाप राजा शुभ जन्मला तो बापाचा बाप राजा शुभ जन्मला तो बापाचा बाप राजा शुभ जन्मला शुभ जन्मला जय जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव शूर म्हणावं सज्जन हो कुणाला अरे एका दुश्मनाची मस्तक धडा वेगळे केले माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्याच शिवरायांच्या पावलावर पाऊल टाकून या धर्मासाठी अरे लाखो लोकांनी माझ्या महाराष्ट्रातल्या भारत देशातल्या लाखो लोकांनी प्राणाचं बलिदान दिलं या धर्माला जिवंत ठेवण्यासाठी माझी विनंती आहे सिद्धेश्वर महाराज आपल्या माध्यमातून आपल्या सगळ्या गावातल्या आणि परिसरातून आलेल्या सगळ्या तरुण बांधवाला विनंती माझी हा माझा वेळ कीर्तनाचा संपलाय पण तरीही आज शेवटचा दिवस आहे मी आवर्जून आणखी 5 मिनिटं घेणार आहे माझ्या तरुणांना विनंती आहे सज्जन माझ्या छत्रपती शिवरायांची जयंती आपण साजरी करताय ना आता या उद्याच्या जयंतीच्या दिवशी तुम्ही शपथ घ्या आणि 2 गोष्टी करायला कधी लाजू नका उद्यापासून क्लास 1 क्लास 2 अधिकारी जरी झालात तर 2 गोष्टी करायला लाजू नका पहिली गोष्ट कपाळाला तिलक लावायला लाजू नका आणि डोक्याला शेंडी ठेवायला चोटी ठेवायला लाजू नका सज्जन आपला हिंदू धर्म याचा अभिमान ठेवा अरे पहा परधर्मीय लोकांच्या जवान पोरांकडे बघा
अरे किती बी जवान पोरगा असू द्या, त्यांचा किती जवान पोरगा असू द्या, त्याला नाही वाटत का चांगले कट पाडावेत आणि चांगले केस उडवत आम्ही रस्त्यानं फिरावं. पण कोणताच पोरगा सज्जन केस उडवत फिरत नाही. परधर्मीयांचा जाळीची टोपी डोक्यात घालूनच चालतो. आपल्या धर्मासाठी आपण जागं राहिलं पाहिजे. ध्यानात ठेवा कायम स्वरूपी. अरे लाखो लोकांनी प्राणाचं बलिदान दिला या धर्माला जिवंत ठेवण्यासाठी. त्या वेळेला लाखो लोकांची यादी डोळ्यासमोर येते ना मायबाप, त्यावेळेला सगळ्यात पहिलं या धर्मासाठी आपल्या प्राणाचं बलिदान देणाऱ्या लोकांच्या यादीत सगळ्यात पहिलं नाव अग्रगण्य येतं ते म्हणजे माझा छत्रपती संभाजी महाराज. आठवा, त्यावेळेला शंभू राजाला माझ्या ज्या वेळेला माझ्या शंभू राजाला सज्जन हो बादशहानं पकडून नेलं, हजारो साखळदंडाने एखाद्या हत्तीला बांधून नेवं ना, तसं एक माझ्या छत्रपती शंभू राजाला पकडून नेलंय माय बाप. पाहिलं त्या बादशहानं संभाजी महाराजांकडे तळपायाची आगमस्तकाला गेली. बादशहाच्या मुखातून शब्द निघाले. बादशाह म्हणतो अरे ये वही संभा है जिसने हमारे नाक में दम करके रखा है, फाड़ डालो इसकी आंखें, नाच डालो आंखें. लाल तापलेल्या सळाया हातात घेतल्या आणि यवनांनी माझ्या छत्रपती शंभू राजाच्या डोळ्यात घातल्या माय बाप. झाला, रक्ताच्या चिलकंड्या बाहेर आल्या. अरे एवढ्यावर ते नराधम नाही थांबले. 42 दिवस अंगावर उकळतं पाणी टाकलं, अंगाची साल नखानं सोलून काढली माय बाप. अरे जणू एखाद्या पर्वतावरून गेरूच्या धारा खाली व्हाव्यात तसे अंगावरून रक्ताचे पाठ खाली वाहत होते. हाडा मासाचा देह रक्तानं लाल झाला होता. सगळीकडे रक्त रक्त आणि रक्त सांडलेलं आहे. ज्या वेळेला बादशहाला शंभू राजाचं मस्तक धडा वेगळं करायचंय त्यावेळेला बादशाह विचारतोय माझ्या शंभू राजाला, पोरांनो ऐका रे. त्यावेळेला बादशाह विचारतोय माझ्या शंभू राजाला रक्तबंबळ अवस्थेमध्ये मस्तक धडा वेगळं करायचंय. विचारलंय बादशाहनं, बोल संभा इस्लाम कबूल है. माझ्या संभाजी राजानं उत्तर दिलं, अरे बादशाह जोपर्यंत शेवटचा रक्ताचा थेंब आहे, जोपर्यंत शेवटचा श्वास आहे, तोपर्यंत जगेल तर हिंदू म्हणून आणि मरेल तरी हिंदू म्हणूनच. प्रेरणा ही चेतना आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे. गल्ले बोरगावकरांचे पैसे जास्त झालेत म्हणून हा उत्सव चाललाय नाही माय बाप. हा सोहळा, हा उत्सव पोरांनो कुठेतरी आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या स्वधर्माची धग निर्माण झाली पाहिजे. पवित्र तुळशीच्या माळा घाला, व्यसनापासून बाजूला राहा, फॅशन पासून बाजूला राहा आणि या अध्यात्मामध्ये या. कित्येक पोरं पाहतोय मी, तरुण पोरं आज कीर्तनाला येत नाही. आपल्या गावामध्ये आनंद वाटला मला, बरेचसे तरुण मंडळी दिसत आहेत. अरे गावागावातली तरुण पोरं दिसत नाहीत. 350 चॅनल रिमोट हातात घेऊन बदलत बसतात, पण यांना आपलं भविष्य नाही. एक लक्षात घ्या, 7 दिवस माझं चॅलेंज आहे सज्जन हो सगळ्या तरुणांना. 7 दिवस जर प्रामाणिकपणाने समोर बसून कीर्तन करायचं, जर तुम्ही कीर्तन ऐकलं ना, तुमचं जीवन जर नाही बदललं तर कीर्तन करणं बंद करीन सज्जन हो. ताकद आहे माझ्या संतांच्या विचारामध्ये, संतांच्या वाक्यांमध्ये सज्जन हो. रोज एका कीर्तनातून एक तरी वाक्य तुम्हाला असं भेटल जे तुमचं जीवन घडवल्याशिवाय राहणार नाही. प्राणाचं बलिदान दिलं धर्मासाठी, आणि जी माणसं देवासाठी प्राणाचं बलिदान देतात त्याला शूर म्हणतात. सज्जन हो, तुकोबारा म्हणतात शूराला पोळी मिळते. सगळे शूर होऊ शकत नाहीत. जगात लाखो लोक भक्ती करतात, पण त्यांची भक्ती देखादेखीची. जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पायाविन भिंत तातडीची. कामावले तरी पाकावो जगडे, रुची आणि जोडे श्लाघ्यता आहे. गोडी आली ना एकदा भक्तीला सज्जन हो, की मग जगाचा बाप ती गोडी चाकण्यासाठी येतो. जा सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडो नि संत सदनी राहिला. जगाचा बाप आला सज्जन हो, आला पोळीचा आनंद घेण्यासाठी. इतका नाचला, इतका नाचला, नाचता नाचता देवाचा गळा पिटला. नुसता पांडुरंग नाही आला तर कैलासातला सिद्धेश्वर महादेव सुद्धा आला. माझे महादेव आले, महादेवानं सुद्धा भक्तिरूपी पोळीचा आनंद घेतला, नृत्य केलं, नाचले महादेव सिद्धेश्वर महाराज. कसे नाचले? हे वैद्यनाथ बाबा, हे कृष्णेश्वर बाबा, हे नागनाथ बाबा, हे सिद्धेश्वर बाबा,
हम करते हैं तुझे प्रणाम। शैल शुंग सम विशाल जटा जूट चंद्रभान, शैल शुंग सम विशाल जटा जूट चंद्रभान, गंग की तरंग मान कुमल नील बाजे, गौतम परिलाल लाल चंदन की गोर मान, गंग की तरंग माल मुकुटे पर कुंडलती कंठमाल, कुंडलती कंठमाल विशाल पदकजा माल हर नयान राजे, टम 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 रुआज नाग शेष सर्वसाग महाराज आत्मा भोले महाराज आत्मा नाचे। क्या बात है, वाह वाह, तुरिया बात, तुरिया बात, तुई तरक जान, शंखनाद सुंगिवाद विविध बात भेरी, हे नाथ 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 भरत दलन कदल कात मन मन, हमारी गण हमारी गण तुमन जाल मन कलह कपचा उन जन्मानस विशाल अमित मूर्त जाते, बजे बजे ए टम 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 रुआज नाग शेष सर्वसाग शंकर महाराजा तांडव, हे जी भोले महाराजा तांडव नाचे। हरि
जातांनी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात भक्तिरूपी पोळी कुणालाही प्राप्त होत थांबा नाही, थांबा शिवाला थांबा प्राप्त- अजून थांबा उठू नका उठू नका उठत नाही ते उठत नाही. हा ऐका तुका म्हणे मना पाहिजे अंकुश नित्य नवा दिवस जागृतीचा जेथे पाय ते देखीचा पर्वत पायावी नविंद तातडीची ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली खाली बसा 2 घंटे दम काढला आणि 2 मिनिटासाठी काय ग मावशी असं करते. ए मावशी बस ग खाली मावशी बसा बस. असं. हे 5 जण तुम्ही पाहिलं कधी ऐकलं का एखाद्या मस्जिदीमध्ये नमाज अदा करत असताना अर्धवट नमाज सोडून काही माणसं उठून गेले. नाही नाही आलं ऐकलं कधी तुम्ही पाहिलं कधी असं मग का हो असं करत महाराजांनी किती विश्वासाने सांगितलं पुंडलिक झाल्याशिवाय कुणी उठणार नाही. उद्या काल्याचं कीर्तन आहे, सूचना सांगायच्यात महत्वाच्या सूचना आहेत आणि उद्या शेवट आहे. त्यामुळं लय गोड सगळ्यांनी साथ केली. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. जोरदार. अरे वा वाजवा वाजवा वाजवा. हे पा हे पा हे पा हे असं कुच्चरपणा जमत नसतो मला. तुम्ही पाहिलं का इमानदारीने सांगा तुम्हाला मै शपथ आहे खरे सांगा कीर्तन सुरू झाल्यापासून कुच्चरपणा केला का मी केलाय का मग तुम्ही काऊन करायला तसं हे पहा काही गोष्टीचं काही ठिकाणी महत्व असते पहा. वो शहर शहर नहीं है वो शहर शहर नहीं है जहां गंदगी साफ करने के लिए नाली न हो. वो मकान मकान नहीं है जहां अतिथि के लिए 1-2 कमरा खाली न हो. वो खिड़की खिड़की नहीं है जिसमें मच्छरों से बचने के लिए जाली न हो. वो ससुराल ससुराल नहीं है जहां साला और साली न हो. और वो कीर्तन की महफिल महफिल नहीं है जिसमें जोरदार ताली न हो. अरे वाह क्या बात है. जय हो जय हो. भले भले अरे हो वाह वाह वाह. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आधीच इतकी वाजवली अशी तर कशाला ताण घ्यावा लागला असं मला एवढा लय हुशार माणसं तुम्ही. मनापासून सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित वाणीला अगोदर बोला बाबा बोला बोला